नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एम जे वर्ल्ड. तर आज आपण बघणार आहोत की गणेश उत्सव मंडळाचं सार्वजनिक मंडळाचं बॅनर आपण कशाप्रकारे डिझाईन करतो आणि त्याच्यामध्ये काय-काय आपण एलिमेंट यूज करतो आणि कशाप्रकारे टायपोग्राफी यूज करतो आणि लेआउट यूज करतो. तर ह्या डिझाईनची पी-एच-डी फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे झिप फाईलची. पण त्या झिप फाईलचा पासवर्ड या व्हिडिओमध्ये कुठेतरी 2 स्टेपमध्ये सांगितलं आहे. तर त्यासाठी प्लीज व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर डिझाईनमध्ये सगळ्यात पहिलं काय येतं तर बॅकग्राऊंड. तर ही सगळ्यात पहिलं आपण बॅकग्राऊंड घेतलेली आहे. एक मंदिराचं म्हणजे एक हे आहे तिथे थोडंसं असं स्मोकी हे आहे आणि कारण थीम थीमच्या अकॉर्डिंग आपण बॅकग्राऊंड घेतो. तर आता ते कळलंच तुम्हाला की मी ही का बॅकग्राऊंड घेतलेली आहे आणि हे जर बघाल ह्या बाजूचं तर हे पूर्ण मी ब्लर केलेलं आहे कारण तिकडं आपलं टेक्स्ट येणार आहे आणि ते टेक्स्ट थोडं कॉन्ट्रास्ट यावं म्हणून ते ब्लर केलंय. पण ते पण मी तुम्हाला दाखवतो, की ते कसं आपण ते बनवलेलं आहे. तर तिथे पण सेम इमेज यूज केलेली आहे आणि तिला आपण फ्लिप केलेलं आहे हॉरिझॉन्टली आणि तिथे आपण फिल्टर लावलेलं आहे गॉसियन ब्लर. ते गॉसियन ब्लर फिल्टर लावलं तर हे असं हे येतं. तर सगळ्यात पहिलं बॅकग्राऊंड झाली. तर बॅकग्राऊंड तुम्हाला असेच रँडमली नाही घ्यायचे आहे. जसं की तुम्हाला क्लायंट सांगतील, की अ, कोणचं त्यांचं थीम आहे किंवा कोणचा कलर त्यांना पाहिजे. त्या अकॉर्डिंग किंवा कोणचं म्हणजे त्यांची ते स्वतः पण देऊ शकतात. अशी बॅकग्राऊंड आपण घ्यायची आहे, रँडमली घ्यायची नाही. त्यानंतर काही एलिमेंट्स आपण बॅकग्राऊंडमध्ये ॲड करतो. तर इथे जो आहे तो खंडेदेवाचा फोटो आपण ॲड केलेला आहे. कारण जे मंडळ आहे त्यांचा जो गणपती आहे यावर्षीचा तो खंडोबाच्या रूपाचा आहे, खंडोबाच्या अवताराचा आहे. तर स्वरूपाचा आहे. तर म्हणून हे आपण इथं हे केलेलं आहे, की एक हिंट दिलेली आहे, की अ, अ, खंडोबाच्या रूपात आमचा गणपती येणार आहे. त्यानंतर इथे मंडळाचं नाव आपण घेतलेलं आहे. आता इथे नाव लिहिताना आपल्याला टायपोग्राफी अ, खूप जबाबदारीने किंवा रँडमली आपल्याला कोणताही फॉन्ट घ्यायचा नाहीये. तर असा फॉन्ट घ्यायचा आहे जो बोल्ड आणि अ, हे असेल की तो उठून दिसेल. कारण ते मंडळाचं मेन हे असतं किंवा मग मंडळ स्वतः आपल्याला त्यांचं जे असतं नावाचं पी-एन-जी ते पण कधी-कधी आपल्याला पाठवतात. हे झालं. त्यानंतर आपण इथे आता ही मेन इमेज घेतलेली आहे गणपतीची. तर ही इमेज आपण घेतलेली आहे. इथे आपण हिला पिक विशवरती आपण हिला कट करून घेतलेला आहे. इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे आणि हिला काही फिल्टर असे मारलेले आहेत. तर ते फिल्टर आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, की कोणती इमेज ॲड करताना ते अ, असे तर ते फिल्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, की असे गणपतीची किंवा कुठलीही इमेज ॲड करताना आपण कसे ते फिल्टर अप्लाय करतो. त्यानंतर इथे भव्य आगमन सोहळा हा मेन फोकस पॉइंट आहे, की हे डिझाइन कशाबद्दल आहे. एक तर हे आहे, की गणपती आणि एक दुसरं हे, की हा पार्ट जो म्हणजे दाखवतो, की नेमकं हे डिझाइन किंवा बॅनर कशाबद्दल आपण लावलेलं आहे. तर इथे आपल्याला खूप ध्यान द्यायचं आहे आणि असं मोठं आणि कॉन्ट्रास्ट असा दिसला पाहिजे, की लोकांचं लक्ष इथे गेलं पाहिजे. त्यामुळे आपण इथं जास्त काम करतो. इथे आपण खूप हे केलेलं आहे, खूप इफेक्ट दिलेले आहेत. शॅडो इफेक्ट्स किंवा इनर ग्लो किंवा स्ट्रोक इफेक्ट जो आपण टेक्स्टचा स्ट्रोक इफेक्ट आता ट्रेंडमध्ये चालला तो. तर हा स्ट्रोक इफेक्ट कसा द्यायचा हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर पण आता सध्याला तुम्ही एवढं लक्षात ठेवा, की आपल्याला इथे जास्त काम करायचं, लक्ष देऊन काम करायचं आहे. कारण हा मेन फोकस पॉइंट आहे, की कशाबद्दल हा बॅनर आहे. ठीक आहे. त्यानंतर मग हे आता आपल्याला इथे एक
कॉन्ट्रास्ट ॲड करायचा आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे एक आपल्याला असं लेआउट तयार करायचं आहे, की बाबा हे ठीक आहे, आता हे झालेलं आहे. तर आता ह्याची माहिती हा आगमन सोहळा आता ठीक आहे, आगमन सोहळा आहे. पण आता कधी आहे बाबा, किती वाजता आहे, कोणत्या ठिकाणी आहे, ते एक महत्त्वाचं असतं आणि ते आपल्याला म्हणजे छोट्या म्हणता येणार नाही, पण ते खूप कंटेंट असतो, तर ते आपल्याला इतक्या जागेत आपल्याला ते ॲडजस्ट करायचं असतं. त्यामुळे ते आपल्याला खूप छोट्या-छोट्या फॉन्टमध्ये ते आपल्याला हे करायचं असतं, प्रेझेंट करायचं असतं. तर त्यामुळे आपण ते प्रेझेंट करायसाठी आपण तिथे कॉन्ट्रास्ट यूज करतो, ते दिसण्यासाठी, लांबून दिसण्यासाठी. तर तिथे त्यासाठी आपण हे असं एक टोन पेपरचा इफेक्ट घेतलेला आहे, इमेज घेतलेली आहे. आणि हां, हां. तर इथे आता इथे आपण हां, एक असा म्हणजे मला दाखवतो मी. एक असा म्हणजे मेसेज दिलेला आहे, की तुम्ही वाचाल तर कळेल, की की एक मेसेज म्हणजे आपण असं टाकतो, की म्हणजे देवासाठी आपण टाकतो एखादा मेसेज, की लोकांना वाटलं पाहिजे, कळायला पाहिजे, की हां बाबा, याचा अवतार आता इथे आपण अवतार तर टाकलाय, पण इथे पण एक आपण एक असा मेसेज जो लोकांना हे करतो, कॅच करतो. तर ठीक आहे, इथे तुम्ही मेसेज नाही टाकला किंवा आपण कधी-कधी टाकतो गणपती बाप्पा मोरया किंवा असे काही आपण स्लोगन गणेशोत्सवामध्ये यूज करतो, ते आपण इथे टाकू शकतो. हा ॲड्रेस आहे. ॲड्रेस पहिला शो केला पाहिजे होता, पण ते लेयर हे झाली वरती. तर इथे आपण इथे अ, हे एक-एक आता हे इथं आपण वर्ष टाकलेलं आहे. ठीक आहे. इथं वर्ष कितवं आहे यांचं वर्ष 31वा. कारण हे मंडळाला दाखवायचं असतं, की किती वर्ष काही-काही मंडळ कसं इथे स्थापना आणि इथे ते स्थापनेचं इयर टाकतात आणि काही-काही मंडळ दोन्ही टाकतात वर्ष पण आणि इयर पण आणि पण या मंडळाने सांगितलं, की आमचं वर्ष 31वं आहे, तर ते दिसलं पाहिजे. त्यामुळे आपण असं भव्य आगमन सोहळा आता हा कितवा भव्य आगमन सोहळा आहे किंवा किती वर्षापासून हा गणपती बसतोय, तर त्याच्यामुळे हा गणपतीच्या जवळ आणि म्हणजे दिसेल अशा ठिकाणी आपण हे टाकलेलं आहे. हे झालं. आता ह्या गणपतीचं म्हणजे काही-काही गणपतींचं आता सगळीकडेच बघायला आता ट्रेंड चालू आहे, की हा विघ्नहर्ता तो ह्या गल्लीचा राजा, त्या गल्लीचा राजा, महाराजा. तर आता ह्या गणपतीचं म्हणजे एक असं नाव किंवा म्हणाल, की एक ओळख म्हणून असं शास्त्रीनगरचा श्री म्हणून एक टाकलेलं आहे, जे दिसण्यात आलं पाहिजे. हे म्हणजे कसं हे कॉन्फ्लिक्ट नाही झालं पाहिजे, की अच्छा ठीक आहे आगमन सोहळा किंवा याच्या बाजूलाच टाकला असता शास्त्रीनगरचा श्री. तर ते म्हणजे शास्त्रीनगरचा श्री वाचला असता लोकांनी, की आगमन सोहळा. तर ते असं म्हणजे हे नाही झालं पाहिजे, कॉन्फ्लिक्ट नाही झालं पाहिजे. ह्याचं महत्त्व कमी नाही झालं पाहिजे. ह्याला तर महत्त्व आहे, पण सगळ्यात म्हणजे ह्या बॅनर्सचा उद्देशच हा आहे, की अ, आगमन सोहळा आहे, तर ह्याचं महत्त्व कमी नाही झालं पाहिजे. पण हे पण आपल्याला दाखवायचं आहे, तर डिझायनर म्हणून आपण आपली क्रिएटिव्हिटी वापरली पाहिजे आणि ते योग्य पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे. तर आता मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला तर आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की हे बरोबर प्रेझेंट झालंय की नाही आणि तुमच्या गणपतीचं काय नाव आहे किंवा कुठली ओळख आहे किंवा कुठल्या रूपात तुमचा गणपती यावर्षी येणार आहे, ते कमेंटमध्ये सांगा. पुढे जाऊयात. आता पुढे आपण बघूयात. हे काही मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची नावं आहेत. काही-काही मंडळ म्हणजे म्हणजे त्यांना नाही त्यांना गरज नसते की पद टाकायचे. पण ह्या मंडळाने सांगितलं आहे की आमच्या पदाधिकाऱ्यांचे सांगा. हे ऑप्शनल आहे किंवा असं म्हणाल की मंडळाचा डिसिजन आहे. तर इथे जास्त लक्ष नाही द्यायचं. आता हे आपल्याला व्यवस्थित प्रेझेंट करता आलं पाहिजे, की आता हे आपण छोट्या अक्षरात टाकलं पाहिजे. ठीक आहे, सगळं वाचलं आता ह्यांनी
भाविक यांनी सगळं वाचलं. आगमन आहे, ठीक आहे, 31वं वर्ष आहे, शासनाचा श्री आहे. पण हे कधी आहे? ठीक आहे, आगमन सोहळा आहे, पण हे कधी आहे? तर ते व्यवस्थित आपल्याला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. त्यामुळे आपण असं एक हाय कॉन्ट्रास्ट कलर आणि बोल्ड फॉन्ट यूज केलेला आहे आणि त्यामागे एक कव्हर लावलेला आहे, की बाबा इथे काहीतरी महत्त्वाचं आहे, म्हणून इथे नजर जावी म्हणून. तर हे असं आपण हे काढलं. हे काढलं तर हे म्हणजे असं प्लेन दिसतं एकदम. त्यामुळे आपण ते एक असं कव्हर म्हणून टाकलेलं आहे, ऑप्शनल आहे. इथे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी यूज करू शकता. इथे सर्कल करून किंवा असं काहीतरी यूज करून ते तुमची क्रिएटिव्हिटी आता खूप ट्रेंडी चाललेलं आहे ते तुम्ही डिझाइन यूज करू शकता. इथे त्याच्या बाजूला लगेच आपल्याला स्थळ आणि वेळ टाकायची आहे. कारण लोकांना ठीक आहे आता ह्या दिवशी आहे, पण किती वाजता आहे, कुठे आहे, ते ते आय कॅच असतं. म्हणजे ग्राफिक डिझाइनची बेसिक्स असते, की लोकांचे डोळे म्हणजे कसे डिझाइनवरती फिरतात. त्यामुळे आपल्याला हे लगेच बाजूला तिथे हे करायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे, की बाबा ठीक आहे शनिवारी आहे. हां, 4 वाजता आहे. ठीक आहे. या-या स्थळी आहे. ठीक आहे. ते झालं. मग हे आपल्याला डिव्हायडर हे तर ऑप्शनल आहे डिझाइनसाठी आणि शेवटी आपला लोगो येईल तो जर तुम्हाला टाकायचा असेल तर. अशा प्रकारे आपलं डिझाइन तयार झालेलं आहे. आणि तुम्ही ह्यात काही अजून क्रिएटिव्हिटी ॲड करू शकता किंवा म्हणाल की इथे फुलं किंवा त्रिशूळ असं जे तुम्हाला एलिमेंट्स योग्य वाटतील ते तुम्ही ॲड करू शकता आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाइन कशी झालेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक धन्यवाद.